थांब की तुझा हात येतो अरे घेलो दाल सोनाली मॅडम थोडा हजार मूव वर तुझा माग आहे मी सागर थोडा मोबाईल मागे घे तुला कॅमेरा सोनाली काल तुम्ही पाहिलं असेल की दर 4-5 दिवसानंतर आठवड्यात मी त्यांना भेटत असतो. पुण्याचे विषय आहेत, राजकीय विषय आहेत, संघटनात्मक विषय आहेत, निवडणूक आलेले आहेत. काल मान्य देवेंद्र विषयासंदर्भात हा कुठलाही विषय काल झालेला नाही. काही आपल्यातल्या लोकांनी हे चालवलं तुम्ही हा विषय तिथे घेऊन राजकारण चाललं नाही. पण जैन बोर्डिंगच्या विषयात माझा सातत्यानं त्यांच्या अनेक सूचना आणि म्हणून या विषयाला एक आज मला असं वाटतं की काही निर्णय पुढच्या काळात होणं अपेक्षित असेल तर एक या शहराचा खासदार म्हणून या शहराचा एक लोकप्रतिनिधी म्हणून माझी भूमिका महत्त्वाची याच्यामध्ये काय असावी याबाबत जेव्हा विषय झाला मी माझ्या जैन धर्मीयाच्या सर्व बांधवांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की राजकीयदृष्ट्या आरोप प्रत्यारोप खूप झाले. काही लोकांनी या विषयाचा आधार घेऊन व्यक्तिगत पातळीवर जाऊन टीका केली. पण माझ्या जैन बांधवांनी एकही दिवस एकदाही कधी माझं नाव या विषयात घेतलं नाही. मान्य राजू शेट्टी साहेब या जैन समाजाचे येतात आणि त्यामुळे त्यांनी ही शंका उपस्थित केली होती की कदाचित मी पार्टनरशिप असलेल्या विकसकांनी हा जैन बोर्डिंगचा व्यवहार केलाय. पण ज्या वेळेला मी स्पष्टपणे माझे कागदोपत्री आणि सगळे पुरावे सादर केल्यानंतर पुढे कुठेही असा विषय जैन समाजातून आला नाही. परंतु याचा एक वेगळा गैरफायदा स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी स्वतःचं राजकीय अस्तित्व जिवंत ठेवण्यासाठी काही मंडळींनी सातत्यानं चालवलं. मागच्या 2 दिवसापूर्वी जैन धर्मीयांचे जे गुरुदेव आहेत जे आज इथे या विषयासाठी स्वतःहून ते बसलेले आहेत त्यांचं शांततेमध्ये आंदोलन चालू आहे. त्यांनी एक आव्हान केलं मला कि आप पुणे के जनप्रतिनिधि हो, पुणे के आप राजा हो, हमारे जैन समाज को आपकी सहायता चाहिए और मेरी आपसे आह्वान है कि आप यहाँ आइए, आपण इथं या आणि आमच्यासाठी उभे राहा. ज्या वेळेला एखाद्या समाजाचे धर्माचे जे गुरु असतात साधू असतात त्यांचा आदर त्यांचा सन्मान हा कुठल्याही समाजाचा कुठल्या धर्मीय माणूस हा करतो. आणि त्यांनी इथं मला प्रेमानं बोलवलं. त्यानंतर आमच्या जैन समाजाची जी शिष्टमंडळ आहे ज्यांनी या आंदोलनाला सुरुवात केली त्यातल्या सगळ्यांशी माझं मागच्या 2-3 दिवसात व्यक्तिगत स्वरूपात त्यांचा सुद्धा संपर्क होता. त्यांनी सुद्धा सांगितलं की गुरुदेवांनी आपल्याला बोलवलंय, आपण दर्शनाला या, म्हणजे थोडं काय जे राहिलंय तो पडदा क्लिअर होईल. तुमच्याबद्दल समाजाची स्पष्ट भावना आहे की याच्यामध्ये कागदपत्र पाहिल्यानंतर तुमचा कुठेही सहभाग नाही हे समाजाला माहिती आणि आपणही पाहिलं असं असे अनेक व्हिडिओज अनेक स्टेटमेंट जैन समाजाच्या माध्यमातून झाली. आजही दुपारी मान्य गुरुदेवजींच्या आदेशानं जैन समाजाचं एक शिष्टमंडळ मान्य कुमारजी मला वाटतं त्याच्यामध्ये आपण आणि आपले काही सहकारी त्या ठिकाणी भेटायला आले आणि आज गुरुदेवजी आहेत आपण भेटायला या विषयावरती कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी तुम्ही आमच्या सोबत उभे राहा, आम्हाला सहकार्य करा अशी एक भावना त्यांनी व्यक्त केल्यानंतर ताबडतोब
त्यांच्यासोबत लगेचच मागे मागे मी या ठिकाणी आलो। माननीय गुरुदेवजींनी जी अपेक्षा व्यक्त केली, पहिली तर मी भूमिका माझी ही मांडली, जर मी याच्यामध्ये कुठं माझा सहभाग असता, माझ्या ओळखीची माणसं नाही आहेत का तर आहेत, पण प्रत्यक्ष या सगळ्या विषयात माझा कुठेही सहभाग नाही हे निश्चित आहे आणि मी ते पुराव्यानिशी सादर केले। आणि मग इथं येताना जर माझा त्याच्यामध्ये काही सहभाग असता तर मी इथं येताना 100 वेळा विचार केला असता, आलो नसतो। पण समाजाची भावना स्पष्ट आहे, निर्मळ आहे, स्वच्छ आहे आणि माझ्याही या विषयातली भूमिका स्पष्ट आहे आणि म्हणून आज मी इथं आल्यानंतर ही भूमिका मांडली। आणि गुरुदेवजी जे आहेत त्यांनी या ठिकाणी सांगितलं की लवकरात लवकर हा विषय संपला पाहिजे, हा व्यवहार रद्द होण्यासाठी म्हणून तुम्ही प्रयत्न केले पाहिजेत, आमची तुमच्याकडनं अपेक्षा आहे। आणि त्यामुळं समाजाच्या भावना लक्षात घेऊन याच्यामध्ये आता स्वतःहून पुढे जाऊन या विषयात मी आश्वस्त केलं की निश्चितपणे पुढच्या काळामध्ये हा विषय कसा संपेल तोडगा काढण्यासाठीच या ठिकाणी मी त्यांची भेट घेतली आहे आणि त्यामुळे लवकरात लवकर याच्यात मार्ग काढू असं मी आश्वस्त नहीं वो सेंटेंस बोलो वरना सेंटेंस रद्द होंगे, वो सेंटेंस बोलो वरना उसे एक बार उसे बोलो कि सेंटेंस रद्द होंगे, एक बार उसे बोलो हो सांगितलं ताई सांगितलं ना 100% मी आज शब्द दिलाय, गुरुदेवजींच्या समोर दिलाय की हा विषय संपले। ऐका ना कसा संपेल, ऐका ना व्यवहार कुणी केलाय त्यांना मी केलाय, काय बोलताय बरोबर काय बोलताय एक तारीखला क्वेश्चनला बसणार का?
गोष्ट मागणी सेल डीड रद्द करा. दुसरी गोष्ट या संदर्भात संबंधित अधिकारी आहेत ज्यांनी ज्यांनी बेकायदेशीर मदत केली, कॉर्पोरेशनचा असो, महानगरपालिके आयुक्त धर्माचा आयुक्त आणि संबंधित बँक ह्या सर्वांवर कारवाई होणं गरजेचं आहे की त्याच्यामुळं भविष्यामध्ये असे गैरप्रकार करताना त्याला प्रतिबंध लागेल. त्याबरोबरच सेल डीड करताना ज्या अधिकाऱ्यांनी व्हेरीफाय न करता सेल डीड केलंय त्यांनी खोट्या सर्च रिपोर्ट बनवलेले आहेत, त्यांनी खोटे व्हॅल्युएशन रिपोर्ट बनवले आहेत, त्यांच्याशिवाय कारवाई केली पाहिजे. दुसरी गोष्ट, सर्वात महत्वाची गोष्ट, हे मोडकळीस न आलेली बिल्डिंग आहे तरी सुद्धा मोडकळीस आल्याचं जे दाखवलेलं आहे त्या संबंधित ज्यांनी हे केलेलं आहे त्यांच्यावर कारवाई होईल आणि हे जे ट्रस्ट आहे हे ट्रस्ट बरखास्त करावं. अजूनही या बिल्डिंगला 100 वर्ष सुद्धा काय होणार नाही. अजूनही 100 वर्ष सुद्धा काय होणार नाही. 100 वर्ष या बिल्डिंग काय होणार नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, या ठिकाणी गेल्या महावीर जयंतीला माननीय मोहोळ साहेब, विशालजी हे सर्व लोक आले होते आणि विशालजी त्या ठिकाणी त्या ठिकाणी मंदिराची पाहिले, मंदिर चांगलं वाटलं, जागा चांगली वाटली आणि त्यानंतर पुढचं काय घडलं तुम्हाला माहिती. पण ते म्हणतात की माझा हस्तक्षेप नाहीये, माझा नाव नाहीये म्हणताय. जर हा 30 तारीखपर्यंत जर हा 30 तारीखपर्यंत विषय नाही संपला तर अण्णा गुरुदेव बरोबर उपोषणाला इथे बसणार का? पहिल्या गुरुदेवला अण्णाला आम्हाला हा विषय की इथे गुरुदेव बरोबर उपोषणाला बसावं आणि ह्या ट्रस्टी बरोबर आणि ज्यांनी हे डील केली आहे त्यांच्या विरोधामध्ये आश्वासन दिलेलं आहे. आमचं हेच म्हणणं आहे, ते म्हणतात मी गुरुदेवचा आशीर्वाद घ्यायला आलोय, बोलवलं म्हणून आम्ही आलोय. आमचा मुद्दा काय, ते म्हणतात गुरुदेव बोलवलंय, गुरुदेव बोलवत नाही. आमचा मुद्दा एकच आहे, जर हा 30 तारीखपर्यंत विषय नाही संपला तर अण्णांनी या इथे ठिकाणी येऊन गुरुदेव बरोबर आमरण उपोषणाला बसावं असं मी ठामपणे सांगतो. विश्वासार्हता आणि जे काही नियमितता आहे याच्यावरचा प्रश्न आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी म्हणून आमची त्यांच्याकडनं अपेक्षा आहे त्यांनी लक्ष घालावं आणि पूर्णपणे तुम्हाला असं वाटतंय का मुलांनी जे धरून ठेवलं आहे विषय बाहेर काढला आहे त्याच्यानंतर जे करण्याची भावना आहे त्या अनुसाराने हे संपूर्ण कॅन्सल व्हायला पाहिजे. संबंधित जे अधिकारी, दोषी अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. तिसरी गोष्ट, हे जे ट्रस्ट आहे ते बरखास्त केलं पाहिजे की त्यांनी जे बेकायदेशीर केलं आहे, दान केलेलं कोणत्याही समाजात दान केलं की ते परत ते आपल्याला विकण्याला घेण्याचा अधिकार नसतो, परंतु या ठिकाणी तो प्रकार झाला आहे. त्यासाठी संबंधित ट्रस्टीवर बरखास्त केलेच पाहिजे. सत्ता त्यांची आहे, सद्भावना आहे त्यांनाही आमच्या शुभेच्छा आणि त्यांच्या सद्भावना आहेत, आमची भावना आहे. आम्ही जर म्हणतो आजच केलं पाहिजे, पण त्यांनी 1 तारखेपर्यंत म्हणते तर 1 तारखेपर्यंत त्यांनी करावं. आम्ही जैन धार्मिक स्वागत करतो.